नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक जो की आता सध्या चर्चेत आहे आणि त्यावर आता सुप्रीम कोर्टचा सुद्धा एक निर्णय आलेला आहे आणि तो नेहमी आपल्याला न्यूजपेपरमधून किंवा न्यूज चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतो की अशा व्यक्तीवर सरकारकडून राजद्रोह किंवा सेडिशनचा गुन्हा दाखल झाला. हा सेडिशन आणि हा राजद्रोह नेमका आहे तरी काय, आणि तो भारताच्या जे काय कायदा असेल त्या कायद्यामध्ये इन्व्हॉल्व कधी झाला IPC मध्ये, किंवा त्याचा प्रवास कसा आहे, त्याचा उद्देश काय आहे आणि त्याचा खरंच मिसयूज होतो का, म्हणजे गैरवापर होतो का, या साऱ्या गोष्टी आज आपण आपल्या लेक्चरमधून समजून घेणार आहोत. आणि मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा टॉपिक हा असणार आहे. त्याबाबत अनेक काही कायदातज्ञांचं काय मत आहे किंवा सुप्रीम कोर्ट किंवा इतर न्यायालयांनी त्यावर दिलेले काय न्याय निर्णय होते आणि नेमका सेडिशन नेमका आहे तरी काय, हा कोणत्या प्रकारचा गुन्हा आहे, त्याबाबतच्या सर्व गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, आपण राजद्रोहाकडे पाहत असताना दोन्हीही बाजूंनी आपण पाहणार आहोत. म्हणजे त्या कायद्याची खरंच गरज आहे का राज्य म्हणजे एखादं शासन चालवण्यासाठी, किंवा तो कायदा खरंच जास्त मिसयूज होतो का, त्याचा गैरवापर होतो का, नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येते का, ह्या साऱ्या गोष्टी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या प्रत्येक डाऊट या ठिकाणी क्लिअर होणार आहे. तर मित्रांनो, सेडिशन म्हणजे काय, राजद्रोह म्हणजे काय, त्याचे आपण सर्वप्रथम आपण त्याची काय करू, हिस्टॉरिकल पार्श्वभूमी समजून घेऊयात. त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण आज ह्या सेडिशनची, ह्या कायद्याची समजून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये ब्रिटिश येण्यापूर्वी अनेक काही सत्ता होऊन गेल्या होत्या. जसं की भारतामध्ये ब्रिटिश येण्यापूर्वी लगतची सत्ता कोणाची होती, मोगलची होती. आणि त्यामुळे तिथली काही जी काय दंडसंहिता होती, ती दंडसंहिता कशावर चालणारी होती, मोमेडियन क्रिमिनल लॉ म्हणा, की जी एका मुस्लिम समाजाची सत्ता असल्यामुळे मोमेडियन क्रिमिनल लॉ त्या ठिकाणी लागू असल्यामुळे त्या ठिकाणी अगेन्स्ट गॉड आणि अगेन्स्ट मॅन असे दोन प्रकारचे गुन्हे केले जायचे. म्हणजे धर्माच्या बाबतीतले काही गुन्हे असतील किंवा माणसांच्या बाबतीत समजा काही खून दरोडे मारामाऱ्या असतील, मालमत्तेचे अपराध असतील, ह्या अनुषंगाने शिक्षा व्हायची. परंतु शिक्षा होत असताना त्या ठिकाणी मित्रांनो त्या काळी काय व्हायचं की कुठेतरी कोणाला तरी ते अनुकूल असायचे, कोणाला तरी प्रतिकूल असायचे. म्हणजे धर्माच्या बेसवर कुठेतरी पार्शियलिटी असायची. मग तुम्हाला माहिती आहे जे काही लॉर्ड मेकोले, तुम्ही ज्यांचं आता तुमच्यासमोर फोटो आहे, लॉर्ड मेकोले 1834च्या दरम्यान कोण होते, कायदा सचिव होते. त्यावेळेस गव्हर्नर जनरल संपूर्ण भारताचे तर कोण होते, लॉर्ड बेंटिंग होते. मग 1834च्या दरम्यान लॉर्ड मेकोले यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं, बेंटिंग यांनी, आपल्याला माहिती आहे 1833चा चार्टर ॲक्ट आला होता. 1833च्या चार्टर ॲक्टनुसार 1834च्या दरम्यान हे कोण झाले होते, कायदा सचिव झालेले होते. कोण, हे लॉर्ड मेकोले. आणि हे थॉमस बेबिंग्टन मेकोले यांच्यासोबत अजून 3 सहकारी होते. ते कोण होते, मॅकलॉड, मिलेट आणि अँडरसन. मॅकलॉड, मिलेट आणि अँडरसन. मित्रांनो, थोडासा व्हिडिओ लेंथी बनेल, परंतु तुमचा प्रत्येक पॉईंट क्लिअर होईल. कारण तो कायदा जरी आपल्याला छोटा वाटत असला तरी त्यामागं ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्या बाबतीत झालेल्या काही घडामोडी, त्या साऱ्या गोष्टी पाहणं मला आवश्यक वाटतं. म्हणून मी तुम्हाला हा ज्या व्हिडिओमधून जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु तुम्हाला नक्की तो ऑब्जेक्टिव्ह असेल तर त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मिलेट असन, अँडरसन असन आणि मॅकलॉड असन. ओके. म्हणजे जसं की भारताची राज्यघटना तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते ड्राफ्टिंग कमिटीचे भारताच्या संविधान निर्मितीसाठी. हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला माहिती. त्याबरोबर त्यांच्याबरोबर काही इतर मेंबरही होते, घटना समिती सदस्य. ओके. तसं म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य म्हणून. आता या ठिकाणी थॉमस बेबिंग्टन मेकोले यांनी जो काय IPC त्यांना हे काम सोपवलं गेलं होतं की बाबा सर्वांसाठी कोणती तरी दंडसंहिता असली पाहिजे. आणि मग त्यांनी 1834 ते 1837 या दरम्यान काय केलं होता, एक ड्राफ्ट बनवला होता. तो ड्राफ्ट म्हणजे IPC, इंडियन पिनल कोड. आणि हा ड्राफ्ट बनवण्यासाठी त्यांचे सहकारी कोण होते, मॅकलॉड, मिलेट आणि अँडरसन. आणि हा ड्राफ्ट बनवत असताना त्यांनी काय केलं होतं, IPC म्हणजे काय मित्रांनो, की ज्यामध्ये अपराधाचं वर्गीकरण, त्याच्या व्याख्या, त्याला असणारे शिक्षा याची तरतूद केली गेलेली आहे. तुम्ही PSIची तयारी करणारे विद्यार्थी आहे, तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. जे कोणी PSI व्यतिरिक्त विद्यार्थी माझा व्हिडिओ पाहत असेल त्यांच्या अनुषंगाने मी सांगाल IPC म्हणजे काय, की कोणत्या अपराधाला कोणती शिक्षा असली पाहिजे ही प्रोव्हिजन करण्याची तरतूद ही यासाठी ड्राफ्ट बनवला कोणी, थॉमस बेबिंग्टन मेकोले. आणि मग पुढे पाहता पाहता त्याचा प्रवास चालू झाला. जसा भारतीय राज्यघटनेचा प्रवास चालू झाला होता तसाच मग हा आपल्याला माहिती 6 ऑक्टोबर 1860ला ब्रिटिश संसदेने त्याला मान्यता दिली आणि 1 जानेवारी 1862 पासून IPC आपल्या संपूर्ण भारतात लागू झाला. ओके. IPC लागू झाला. परंतु मित्रांनो, IPC लागू झाला असताना हा कलम मात्र त्या ठिकाणी ऍड झालेला नव्हता. 124. तो कलम म्हणजे कोणता, सेडिशन, राजद्रोह.
आता सेडिशन म्हणजे काय, राजद्रोह म्हणजे काय ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणारच आहोत. फक्त तुम्हाला सांगतो याचं इन्व्हॉल्वमेंट कधी झालं, तर इन्व्हॉल्वमेंट याचं 1870 या साली झालं. 1870 या साली त्याचं इन्व्हॉल्वमेंट झालं असेल किंवा त्याचा समावेश झाला असेल. आणि ॲक्च्युली IPC लागू कधी झाला होता भारतामध्ये, 1 जानेवारी 1862 आणि मंजूर कधी झाला 6 ऑक्टोबर 1860ला. 1 जानेवारी 1862ला लागू झाला, तरी सुद्धा त्याच्यामध्ये हा कलम नव्हता. आणि जर तुम्ही थॉमस बेमिंग्टन मॅकोले यांचा जर जीवनकाल जर पाहिला तर 1800 ते 1859 मध्ये साधारणपणे 60 वर्ष जगलेली व्यक्ती असेल आणि त्याचं इन्व्हॉल्वमेंट 1870ला झाला. तरी सुद्धा अनेक काही तुम्ही पुस्तकात वाचायला गेले किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये पाहिलं, न्यूजपेपरमध्ये वाचलं, तर तुम्ही सगळेजण म्हणतात मेकोलेंनी सेडिशन ॲड केलंय. असं कसं शक्य आहे, असं तुमच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाला, असं साहजिकच. तो माझ्यासुद्धा झाला होता. पण मित्रांनो, जो ओरिजिनल ड्राफ्ट होता, जो ओरिजिनल ड्राफ्ट कधी तयार केलेला होता 1834 ते 1837, ह्या ओरिजिनल ड्राफ्टमध्येच सेक्शन 113 म्हणजे 113 नंबरच्या सेक्शनलाच काय केलं होतं, मेकोले यांनी ॲड केलेला होता हा कलम. म्हणजे 113 नंबर, फक्त सेक्शनचा नंबर बदललेला होता, फक्त 113 नंबर होता आणि त्या 113ला त्यांनी सेडिशन ॲड केलेलं होतं. सेडिशन म्हणजे राजद्रोह नावाचा हा गुन्हा ॲड केलेला होता. परंतु ज्यावेळेस तो ड्राफ्ट मंजूर झाला 6 ऑक्टोबर 1860 आणि त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 1862ला चालू झाली IPCच्या, त्यावेळेस मात्र हा सेडिशन त्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हता. इन्व्हॉल्व कधी झाला, 1870ला इन्व्हॉल्व झाला. आणि हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्रातून घेतलेला मी एक काही लेख आहे की हिस्ट्री ऑफ सेडिशन लॉ इन इंडिया, म्हणजे काय त्याचा इतिहास की इंडिया सेडिशन लॉ हॅज अन इंटरेस्टिंग पास्ट. IPC was brought into force in colonial India in 1860 but had no section concerning sedition. It was introduced in 1870 on the grounds that it was dropped from the original IPC draft by mistake. म्हणजे हिंदुस्तान टाइम्समध्ये त्यांनी सुद्धा सांगितलंय की बाबा हा जो काय आहे सेडिशन हा गुन्हा हा ओरिजिनल ड्राफ्टमधून घेतलेला आहे, कदाचित चुकीने तो राहायला गेला असेल असं त्यांचं म्हणणं असेल. आणि तो 1870ला त्यामध्ये काय झालं, इन्व्हॉल्व करून घेतला IPCमध्ये. पण ओरिजिनल ड्राफ्टमध्ये ऑलरेडी कोणी तरतूद करून ठेवली होती, थॉमस बेमिंग्टन मॅकोले. म्हणजे हे आत्ताच क्लिअर करून ठेवा, उद्या तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल. थॉमस बेमिंग्टन मॅकोले यांचा जीवनकाल तर 1859 पर्यंतचा आहे आणि 1870ला हा सेडिशन ॲड झाला. कसं शक्य आहे, तर ऑलरेडी त्यांनी तरतूद करून ठेवली होती, फक्त त्याचं इन्व्हॉल्वमेंट झालेलं नव्हतं 1860 नंतर. मात्र 1870ला त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट केलं सेडिशन राजद्रोह ह्या गुन्ह्याचं. ओके, चला त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्हाला समजली असेल. ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्हाला खूप रेअर असते, भेटत नाही लवकर, खूप शोधावं लागतं. इंटरनेट सोर्सेस वापरा, गुगल सोर्सेस वापरा, त्याच्यामुळे तुम्ही नोट डाऊन केलं तरी चालेल, तुमच्या फायद्याचं राहील. आता मित्रांनो, हे सेडिशन राजद्रोह IPC प्रकरण 6 मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता IPC प्रकरण 6 काय आहे मित्रांनो, मी नेहमी ट्रिक सांगतो. जी तुम्हाला सांगितलं IPC म्हणजे काय, इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता. त्यामध्ये आपण पाहतो 23 प्रकरणं आहेत, 23 प्रकरणं आहेत. नंतर जे काही ॲड झालेले असतील, 9A असतील, 20A असतील, असे जर ॲड झालेले किंवा 5A असतील, फौजदारी पात्र कट वगैरे असे पकडून मग ते 26 होतील. 5A, 9A, त्याच्यानंतर 9A म्हणजे निवडणुकीशी संबंधित अपराध, 20A म्हणजे 498A म्हणजे क्रूर वागणूक देणं विवाहितेला, हे सुद्धा जर ॲड केले तर असे 26 प्रकरणं IPC मध्ये होतात. मी तुम्हाला सांगितले. पण आपल्याला जास्त डीपमध्ये जायचं नाही, आपल्याला IPC नाही समजून घ्यायचा, आपल्याला सेडिशन समजून घ्यायचा. पण सेडिशन समजून घेत असताना IPCचा सुद्धा संदर्भ तुम्हाला द्यावा लागतो, जेणेकरून तुम्हाला कायदा समजायला सोपं जाईल. आता या 23 प्रकरणामधलं जे काय 6 नंबरचं प्रकरण आहे, आता ते मी लक्षात ठेवण्यासाठी नेहमी मुलांना ट्रिक्स देत असतो. काय, प्रकरण 6, आधी देश पहा, म्हणजे आधी देशाला प्रायोरिटी द्या. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे देशाची सुरक्षा हाच देशातील सर्वात मोठा कायदा आहे. देशाची सुरक्षा हाच देशातील सर्वात मोठा कायदा आहे, तुमच्या मूलभूत हक्कांपेक्षा सुद्धा. माहिती आहे मग तुम्हाला आणीबाणीच्या काळात वगैरे की तुमच्या मूलभूत हक्क सुद्धा निर्बंधित केले जातात किंवा आपसपाव वगैरे जेव्हा देशाची सुरक्षा असते. आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो, नॉर्थ ईस्ट मधले काही स्टेट असन तिथं जसं बघा तुम्ही ते एरोम शर्मिला वगैरे उपोषणाला बसल्या होत्या, तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या आर्मीकडून निरपराध लोक गेले म्हणजे गोळीबारात, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली नाही. कारण का, देशाची सुरक्षा करताना त्यांच्याकडून ते झालेले. देशाची सुरक्षा हा सर्वात मोठा कायदा आहे, म्हणून हे प्रकरण देशाच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु या ठिकाणी एक जो काही कलम आहे 124 तो समजून घेणारच आहोत. तत्पूर्वी तो ज्या प्रकरणात आहे प्रकरण 6 ते प्रकरण 6 तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. प्रकरण 6 मित्रांनो 121 ते 130 पर्यंत त्याचा विस्तार तुम्हाला पाहायला भेटेल. आणि 121 ते 130 मध्ये काय, देशविरोधी ज्या काही कारवाया असतील
अपराध असतील, म्हणजे देशाविरोधी, भारत देशाविरुद्ध किंवा भारत देशातील एखाद्या शासनाविरुद्ध काय करणं, युद्ध पुकारणं, बंड पुकारणं, चितावणी देणं, कट रचणं किंवा भारताचे जे काही घटनात्मक पद आहे, राज्यपाल, राष्ट्रपती यांच्यावर हल्ला करवणं, त्याचबरोबर ज्यांच्याशी शांततेचे संबंध आहेत, आपले आशियाई देश असतील, आशियाच्या व्यतिरिक्त देश असतील, त्या देशाशी युद्ध पुकारणं, तिथं लुटमार करणं, तिथली मालमत्ता जप्त करणं, किंवा आपल्या देशामध्ये जे काय आपण युद्धकैदी पकडलेले आहे, राजकैदी पकडलेले आहेत. मित्रांनो, युद्धकैदी वेगळे, राजकैदी वेगळे. ओके, युद्धकैदी पकडलेले, राजकैदी पकडले आहेत, त्यांना पळून नेणं, त्यांना सोडून देणं, की त्यांना पलायन होण्यास मदत करणं, हे सारे अपराध ह्या प्रकरण 6 मध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि त्यातलाच एक प्रकरण 6 मधला 124 जो की 1870ला ॲड झाला, तो म्हणजे सेडिशन आणि राजद्रोह. आता सेडिशन म्हणजे काय, राजद्रोह म्हणजे काय, हे नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला त्याची व्याख्या मी समजूनच सांगणार आहे. काय व्याख्या असणार आहे की बाबा विधीद्वारे स्थापित शासन असेल, मग ते राज्य शासन असो नाही तर केंद्र शासन असो, विधीद्वारे स्थापित, विधी म्हणजे घटनेद्वारे स्थापित, कायद्याद्वारे स्थापित शासन असेल एखादं, त्या शासनाच्या बाबतीत ते शासन उखडून टाकण्याच्या अनुषंगाने तुमची काय असतं, हावभाव असते, कृती असते, वक्तव्य असतं, लिखाण असतं, दृश्य देखावा असतो, व्हिडिओग्राफिंग असतं. म्हणजे तुम्ही काय करता, डायरेक्ट त्या सरकारला चॅलेंज करता, सरकारच्या विरोधात तुम्ही काय निर्माण करता, द्रोह भावना, शत्रुत्व, अप्रीती, तुष्यता, द्वेष निर्माण करता. आणि त्याच्यामुळे काय होतं, ते सरकार खिळखिळ होऊ शकतं, पडू शकतं आणि सरकारला उलथून टाकण्याचा तुमचा उद्देश असावा लागतो. म्हणजे ते झाला सेडिशन, देशद्रोह, राजद्रोह. परंतु हल्ली सध्या काय ट्रेंड चालू आहे, सध्या आपण पाहतोय की अनेक काही राजकीय पक्ष आहेत, प्रत्येकाचं हिंदुत्व वेगळं झालेलं आहे, प्रत्येकाची देशभक्ती वेगळी झालेली आहे, प्रत्येक ज्याच्या त्याच्या सोयीने व्याख्या लावत आहेत. आणि त्या पद्धतीने जनतेला सुद्धा कळाना. आणि या ठिकाणी देशाच्या विरोधात थोडं काही टीका टिप्पणी झाली किंवा एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलायला गेलं की तो देशाच्या विरोधात बोलला, असं सुद्धा कुठेतरी घडताना आपल्याला दिसतं. मी कोणत्या नेत्याचं किंवा कोणाच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, परंतु एक गोष्ट सांगायची की आपल्या भारतीय राज्यघटनेचा कलम जो 19 आहे, तो कलम 19 काय सांगतो की आपल्याला मूलभूत जो काय स्वातंत्र्य आहे, फ्रीडम आहे, त्या 19 मध्ये आपल्याला 6 प्रकारचे फ्रीडम आपण पाहिलेले. काय त्यातलं 1 नंबरचा फ्रीडम आहे 19(1) मधलाच, की आपण पाहतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे तुम्हाला बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु तिथं सुद्धा त्यांनी रेस्ट्रिक्शन लावलेले, तिथं सुद्धा त्यांनी काही रेस्ट्रिक्शन लावलेले आहेत. ते रेस्ट्रिक्शन मध्ये सेडिशन ऍड केलेलं नाही, लक्षात ठेवा. तिथं चर्चा झाली होती घटना समिती ड्राफ्टिंग कमिटीमध्ये, के मुन्शी सुद्धा सदस्य होते. त्या ठिकाणी के मुन्शी म्हणतात की बाबा सेडिशन हा ठीक आहे, सेडिशन राजद्रोहाचा त्रास आपल्या काही स्वातंत्र्यवीरांना झाला, काही स्वातंत्र्य सैनिकांना झाला असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की तो पूर्णपणे निरर्थक कायदा आहे. जर एखादं विधीद्वारे स्थापित शासन असेल, सरकार असेल, आणि त्याला जर कोणी नागरिक मान्य करत नसेल, त्याला जर उलथून पाडण्याची चितावणी देत असेल, त्याला सहकार्य करत नसेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल, तर कुठेतरी कायद्याची आवश्यकता आहे. परंतु इथं मात्र भारतीय राज्यघटनेतला कलम 19(1) मधील जो काय अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्यामधला असेल किंवा काय फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असेल, त्याच्यामध्ये जे काही रेस्ट्रिक्शन ऍड होत होते, त्या रेस्ट्रिक्शन म्हणजे प्रत्येक स्वातंत्र्याला रेस्ट्रिक्शन आहे, निर्बंध आहे, परंतु एक सेडिशन म्हणून तिथे निर्बंध ऍड केले गेलेले नाही. कारण त्याचा आपल्या कुठेतरी त्या घटना समितीत म्हणा किंवा आपल्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये म्हणा, कुठेतरी त्या अनुषंगाचा विचार केला गेला की आपल्या लोकांना त्रास झालाय. काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे आपले जे काही स्वातंत्र्य वीर असतील किंवा ज्यांना कोठडी झाले, जे ब्रिटिशांविरोधात लढले असेल, त्यांना तो त्रास झाला म्हणून कदाचित त्याचं इन्व्हॉल्वमेंट केला नाही. परंतु त्या कायद्याचं महत्त्व, जसं के एम मुन्शींनी सांगितलं की पब्लिक डिसऑर्डर होण्यासाठी तो कायदा काय होऊ शकतो, पब्लिकला ऑर्डरमध्ये आणण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. परंतु त्या कायद्याचा जर मिसयूज होत असेल तर मात्र इथं तरी कोणाची जबाबदारी आहे तुम्हाला माहिती आहे. सर्वोच्च न्यायालय कलम 32 नुसार, भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 नुसार आणि उच्च न्यायालय 226 नुसार यांचं कर्तव्य काय आहे की बाबा मूलभूत हक्कांचं जर कुठं उल्लंघन होत असेल, आता हे कलम 19 फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन तुम्हाला माहिती, तिथं 6 प्रकारचे स्वातंत्र्य, त्यातलं 1 नंबरचं सांगितलं. 6 प्रकारचे स्वातंत्र्य काय, भाषण स्वातंत्र्य, एकत्र येण्याचं स्वातंत्र्य, संघ स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य आहेत. त्यातलं 1 नंबरचं अ मधलं की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, याच्यावर कुठं जरी गदा येत असेल तर मात्र सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांना, सर्वोच्च न्यायालयाला कलम 32 भारतीय राज्यघटना, उच्च न्यायालयाला कलम 226 यानुसार ते रिट्स काढू शकतात. किंवा तुम्हाला मी मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं CRPC 482 नुसार उच्च न्यायालयाचं काय अंगीभूत अधिकार आहे की राज्याची न्यायव्यवस्था अबाधित ठेवणं, राज्याचा न्याय अबाधित ठेवणं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, घटनेचं उल्लंघन होत असेल तर घटनेचं अंतिम संरक्षक कोण आहे, सर्वोच्च न्यायालय. म्हणजे घटनेचा संरक्षक हा न्यायव्यवस्था आहे, पण अंतिम संरक्षक कोण आहे, सर्वोच्च न्यायालय आहे. त्याच्यामुळे आता चला थोडीशी एक पार्श्वभूमी जाणून घेऊ. बाबा हे जे 1870ला ऍड झाला हा कलम,
कधी ॲड झाला 1870ला, परंतु सुरुवातीच्या 21 वर्ष जवळजवळ 21 वर्ष तो एक प्रकारे इनॅक्टिव्ह होता असं म्हटलं तरी चालेल. 1870ला ॲड झाला असेल, पण तो सुरुवातीच्या 21 वर्ष तो इनॅक्टिव्ह होता असं म्हटलं तरी चालेल. आता असं काही ठिकाणी मला वाचण्यात आले की पहिली केस ही फर्स्ट ट्रायल जी असेल ती जोगेंद्र चंद्र बोस यांच्यावर दाखल होती. जोगेंद्र चंद्र बोस. आता हे जोगेंद्र चंद्र बोस 1891ची फर्स्ट ट्रायल असेल त्यांची ह्या गुन्ह्याच्या अंडर किंवा हा गुन्हा दाखल असताना. आणि त्यांनी काय केलं होतं जोगेंद्र चंद्र बोस, त्यांचं जे काय बंगोभाषी न्यूजपेपर होता, बंगोभाषी न्यूजपेपर, यामध्ये जे काही संमती बिल असेल विवाहाच्या संबंधित वगैरे त्या संमती बिलाच्या बाबतीत काय केलं होतं, सरकारवर एक प्रकारचं टीका केलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे सरकारने ह्या कायद्याचा वापर तुमच्या मूलभूत हक्कापेक्षा सरकार कसं टिकन, त्या काळी ब्रिटनच्या काळात सरकार कसं टिकन आणि सरकार टिकण्याबरोबर सरकारला धोका नकोय जनतेचा, किंवा एखादी स्वातंत्र्य चळवळ कशी दाबली जाईल, क्रांतिवीरांना कसं दाबलं जाईल, तर ह्या अनुषंगाने जास्त वापर केला होता कोणी, ब्रिटिश सरकारने. आणि हे जोगेंद्र चंद्र बोस वगैरे असतील यांच्यावर सर्वप्रथम ट्रायल झाली असेल 1891ला. त्यानंतर तुम्हाला माहिती लोकमान्य टिळक एक आपले झाळ विचार प्रणालीचे होते आणि ते कोणालाही घाबरत नव्हते, अतिशय त्यागी आणि निडर असे नेते होते लोकमान्य टिळक. जिथं जाईन सभा घेतील तिथं त्यांची सभेला गर्दी असायची. आणि ते म्हणजे क्रांतीवीर असतील, जे क्रांतिकारक असतील त्यांच्या कृतींना क्रांतिकारकांना सुद्धा ते सपोर्ट करताना आपल्याला दिसायचे. कधी कधी क्रांतिकारकावर सरकारने समजा जसे की चापेकर बंधू असेल यांना फाशी दिली असेल तेव्हा सुद्धा सरकारच्या कृत्यावर कुठंतरी लोकमान्य टिळकांनी विरोध केला असेल. किंवा तुम्हाला माहिती 1898चे त्यांचे काही लेख असतील की समजा रँडचा वध झाला असेल तर अफजल खानाच्या वधाशी तुलना केली, किंवा चापेकर बंधूंच्या बाबतीत म्हणा की त्यांना फाशी झाली असेल किंवा काय झालं असेल त्यावेळेस सुद्धा टिळकांचे असे झाळ भाषणं असायची काय की सूड घेणे म्हणजे राज्य करणं नव्हे, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती 1908ला तर लोकमान्य टिळकांना तर 6 वर्षाचा मंडालेचा कारावास झाला होता. तिथं सुद्धा त्यांनी काही क्रांतिकारकांच्या कृतींना म्हणा किंवा त्यांच्यावर कारवाई होत असताना समर्थन करणं असेल किंवा काही असंतोषजनक काही त्यांचे वक्तव्य असेल की जे सरकारला घातक ठरू शकतात, अशामुळे सरकारने सुद्धा त्यांच्यावर राजद्रोह गुन्हा दाखल केला होता. परंतु त्यांचं इंटेन्शन मित्रांनो लॉ अँड ऑर्डर किंवा सरकारपेक्षा चळवळ कशी दाबली जाईल हा इंटेन्शन होता कोणाचा, ब्रिटिशांचा. कारण चळवळीतले नेते दाबले गेले की चळवळ दाबली जाणार आहे. महात्मा गांधींवर पण तुम्हाला माहिती 1922च्या दरम्यान हा गुन्हा दाखल झाला असं, जसं त्यांनी असहकार चळवळ चालू केली होती. नंतर चोरी चौरामध्ये हिंसेचं वळण लागलं आणि हिंसेचं वळण लागल्यामुळे काय झालं की महात्मा गांधींना सुद्धा ब्रिटिशांनी ताब्यात घेतलं असेल किंवा त्यांच्यावर सुद्धा म्हणजे असं नाही की हे सुटलेत, नेहरू असतील, मौलाना अबुल कलाम आझाद असतील, खूप काही नेते आहेत आपले जे काही राष्ट्रीय चळवळीतले असेल, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका असेल, ह्या सर्वांना ह्या कायद्याचा त्रास झालेला आहे. सर्वांवर ह्या कायद्याने कारवाई केली गेलेली आहे. मित्रांनो आपल्याला ह्या ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहत असताना म्हणजे 1870 पासून तर आजतागायत त्याचा काय प्रवास आहे कायद्याचा, म्हणजे जवळजवळ 152 वर्षाचा प्रवास आपण आज ह्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. आता आपल्याला पाहायचं आहे की हा कायदा नेमका आहे तरी काय. मी सुरुवातीला तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला, पण आता तुम्हाला व्यवस्थित प्रत्येक कीवर्ड्स महत्त्वाचा आहे. कायदा समजून घेत असताना प्रत्येक कीवर्ड्स महत्त्वाचा आहे. कोणता कीवर्ड किती मोठा अर्थ एक्सप्रेस करू शकतो हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कीवर्ड तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचं. म्हणजे कृती करणं असेल नाही तर प्रयत्न करणे असेल, प्रयत्न करण्याला सुद्धा शिक्षा असते, हे बाब लक्षात असू द्या. आता आपण कायदा समजून घेऊया. 124 मध्ये काय दिलंय की जो कोणी भारतामध्ये जो कोणी भारतामध्ये मग कोणी का असू द्या, असं नाही सांगितलं की तो भारतीय नागरिकच असावा, जो कोणी असेल, जो कोणी भारतामध्ये कायदेशीर स्थापन झालेल्या शासनाबद्दल द्वेषाची, कायदेशीर स्थापन झालेलं, कायदेशीर म्हणजे काय, भारतीय राज्यघटनेद्वारे म्हणा विधीद्वारे स्थापन झालेला, ज्याला राज्यपालांनी शपथ दिली, मुख्यमंत्री असेल एखादं किंवा केंद्रामध्ये पंतप्रधानांना राष्ट्रपतींनी शपथ देऊन कायद्याद्वारे स्थापित झालेलं सरकार आहे. कायदेशीर स्थापन झालेल्या शासनाबद्दल द्वेषाची, तुच्छतेची, कीवर्ड्स बघा, द्वेषाची, तुच्छतेची भावना निर्माण करतो किंवा तसा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, भावना निर्माण करतो किंवा तसा प्रयत्न सुद्धा महत्त्वाचा आहे, प्रयत्न करतो. किंवा अप्रीतीची भावना म्हणजे थोडक्यात एक द्वेषाची भावना, प्रीती म्हणजे प्रेम आणि अप्रीती म्हणजे द्वेष, तुच्छता. अप्रीतीची भावना चेतवितो अगर प्रयत्न करतो, म्हणजे तसा प्रयत्न करणं सुद्धा अपराध आहे, प्रयत्न करतो. त्याकरता तोंडी किंवा लेखी, तोंडी म्हणजे तुमचं भाषण असू शकतं किंवा लेखी म्हणजे तुमचं वृत्तपत्र असू शकतं, जसं की मी सुरुवातीचं सांगितलं वृत्तपत्राद्वारे. तोंडी किंवा लेखी शब्दामार्फत अथवा खुनामार्फत अगर दृश्य देखाव्यामार्फत म्हणजेच काय, व्हिडिओग्राफिंग वगैरे म्हणा, दृश्य देखाव्यामार्फत अथवा अन्य मार्गांचा वापर करतो.
म्हणजे अन्य मार्गांचा वापर करतो, चित्राद्वारे करू शकतो किंवा अन्य मार्गांचा वापर करतो, तर त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होईल आणि सोबत द्रव्यदंड पण लादता येईल. म्हणजे आजन्म कारावासाची शिक्षा पण होईल आणि सोबत द्रव्यदंडाची पण तरतूद असेल किंवा 3 वर्षापर्यंत असू शकेल. इतक्या का कोणत्याही मुदतीची म्हणजे कोणत्याही प्रकारच्या कारावासाची शिक्षा, मग सश्रम असू शकतो, साधा कारावास असू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, मी तुम्हाला आता हा पूर्णपणे कलम फोडून सांगेन. म्हणजे याला किमान शिक्षा किती आहे, किमान 3 वर्ष ते आजन्म, सोबत द्रव्यदंड पण असेल. ओके. आणि कोणत्याही प्रकारची कारावास असू शकते, असं किमान 3 वर्ष ते आजन्म कारावासाची शिक्षा असेल. त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं हे आहे या ठिकाणी की भारतामध्ये भारत शासन असो किंवा कोणतंही शासन असो जो की विधीद्वारे स्थापन झालेलं असते, त्याच्या विरोधात जो कोणी काय करेल, तुच्छतेची, शत्रुत्वाची, अप्रीतीची, द्वेषाची भावना निर्माण करत असेल किंवा तसा करण्याचा प्रयत्न करत असेल, मग तुमच्या लेखी, तोंडी, शब्दाद्वारे, कृतीद्वारे, हावभावाद्वारे असू शकतो किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो इतर कोणत्याही मार्गाचा वापर करतो, त्याला आजन्म कारावास किंवा म्हणजे 3 वर्षापासून आजन्म कारावास म्हणा किंवा सोबत द्रव्यदंड सुद्धा ही शिक्षा होऊ शकेल. हा कलम ही माहिती देतो. आता मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला बरेच काही खटले आहेत, त्या खटल्यांचं सुद्धा वर्णन मला त्या ठिकाणी करायचं आहे. कारण हे जो काही कलमामध्ये तरतूद केलेली आहे 124 मध्ये, याच्यामध्ये आपल्याला त्याचा प्रॉपर म्हणजे सरकार कधी कधी त्याच्या सोयीनुसार सुद्धा अर्थ घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सरकारवर कुठेतरी रेस्ट्रिक्शन असले पाहिजे. ह्या अनुषंगाने आता जे काय काल परवा सुप्रीम कोर्टने काय केलेलं आहे, स्टे दिलेला आहे ह्या सेडिशनवर. का स्टे दिला ते शेवटच्या स्लाइडमध्ये मी सांगणार आहे. आता 124 च्या संदर्भात जर विचार केला तर तुम्हाला सांगतो, हे प्रकरण 6 आपल्याला माहिती सेशन कमिटी आहे. म्हणजे हे सुद्धा काय सत्र न्यायालय आहे, सत्र न्यायालयात चालणारं प्रकरण आहे, सेशन कमिटी आहे. शिवाय हा गुन्हा कसा आहे, अजामीन आहे. शिवाय कसा आहे, दखलपात्र आहे. विना वॉरंटचे पोलीस अटक करू शकतात, विना वॉरंटची गरज नाही. सत्र न्यायालय अजामीन आहे, दखलपात्र आहे आणि त्याचबरोबर नॉन कंपाऊंडेबल म्हणजे बिना तडजोडीचा. नॉन कंपाऊंडेबल आहे, बिना तडजोडीचा. देशाची तडजोड करायची म्हणजे देशाच्या संदर्भात तडजोड करायची नाही, थोडक्यात असं आपण म्हटलं तरी चालेल. कारण देशाच्या विरोधातलं आहे ना, म्हणजे एखाद्या सिस्टीम, लॉ अँड ऑर्डर किंवा सरकारला चॅलेंज केलं ना या ठिकाणी, तर असं. तर हे IPC प्रकरण 6/124 सेडिशन विषयी मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो याला सुद्धा काय सांगितले, काही खटले आहेत, त्या खटल्यातून मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा याचा अर्थ अजून कसा घेतला पाहिजे. तुम्हाला माहिती जिथं जिथं कायद्याचा अर्थ लावायचा अधिकार कुणाला आहे, न्यायव्यवस्थेला आहे. आलं लक्षात. आणि सर्वोच्च न्यायालय अर्थ लावूही शकतो, बदलूही शकतो. भारतीय राज्यघटनेचा कलम 137 म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आधीचा निर्णय त्याच्यावर बंधनकारक नाही, पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय खालच्यावर सगळ्यांवर बंधनकारक आहे. ही मात्र बाब लक्षात असू द्या. तसं भारतीय राज्यघटनेचा कलम 137 सगळ्यांना माहितीच असेल. चला नेक्स्ट स्लाइड. मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, IPC प्रकरण 6 जे आहे ना मित्रांनो, देशविरोधी कारवाईच्या बाबतीत, त्यावेळेस पोलिसांनी जे काही त्या गुन्ह्याची एखाद्या कोर्टाने दखल घ्यायची असेल तर CRPC 196(1) नुसार कोर्टाला सदर सरकारची परवानगी लागते. मग केंद्र सरकारची वगैरे, कारण देशविरोधी अपराध आहे, कोर्ट लगेच दखल घेणार नाही. मग सरकार त्या गुन्ह्याची कोर्टाने दखल घ्यावी म्हणून 196(3) नुसार त्याच्या लेवलला एखाद्या DM लेवलच्या अधिकाऱ्याला सांगून, DM लेवलचा अधिकारी काही करू शकतो, म्हणजे DM म्हणजे आपलं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट एखाद्या किमान PI लेवलच्या व्यक्तीला प्राथमिक तपास चौकशी करायला लावू शकतो आणि त्यानंतर ते सरकार काय करू शकतो, कोर्टाला परवानगी देईल की बाबा देशविरोधी अपराधाची दखल घ्या. म्हणजे सरकारची रोल खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी. आलं लक्षात. हे प्रकरण 6 साठी ते सांगायचं राहून गेलं. मग ते देशविरोधी प्रकरण आहे, म्हणजे देशविरोधी कारवायांना विरोध करण्यासाठी प्रकरण आहे, देशविरोधी जे काही कारवाई असतील त्याच्यासाठी. ओके. आता सेडिशन, राजद्रोह. आता हे आर्टिकल 19 काय आहे, 124 काय, म्हणजे याच्यामध्ये नेहमी वाद होताना दिसतो. आता तुम्हाला माहिती, सेडिशनची व्याख्या पाहत असताना तुम्ही पाहिले की सरकारला उलटून टाकण्याच्या अनुषंगाने काय असतात, द्वेषाची, अप्रतेची, द्रोह भावनाची काय केलेलं असते, शब्दाद्वारे, दृश्य देखाव्याद्वारे, लिखाणाद्वारे काय केलेलं असतं, प्रयत्न केलेला असतो किंवा तसं कृती केलेली असते. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या एक्सप्रेशन त्या महत्त्वाची आहे. एक्सप्रेशनद्वारे काय केलेलं असतं, पीपलला डिसऑर्डर केलेलं असतं. आणि पीपल डिसऑर्डर झाली की तुम्हाला माहिती आहे मग पीपल दंगा करेन, हिंसेचं वळण लागेल, काही पण होऊ शकतं. हिंसेचं वळण लागल्यानंतर मग मात्र सरकार उलथूनही पडू शकतं. बरोबर आहे ना. तर त्यामुळे जसं की आपले पहा ना की ब्रिटिश सरकार निघून जावं म्हणून चले जावं आंदोलन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी असेल. मग ज्यावेळेस तुम्हाला माहिती चले जावं आंदोलन असेल तेव्हासुद्धा आपल्या काही क्रांतिकारक जसे की महाराष्ट्राचे पत्रे सरकार वगैरे असेल तर सरकारला चॅलेंज करायचे. खूप वेळा असे आरोप होतात की हा जो सेडिशन आहे, हा जो राजद्रोह आहे, तो भारतीय राज्यघटनेने आपल्याला प्रदान केलेला मूलभूत जे काही स्वातंत्र्य आहे कलम 19 नुसार, आर्टिकल 19 नुसार. जसं की तुम्हाला माहिती 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत, अभिव्यक्ती, भाषण स्वातंत्र्य, त्याचबरोबर
एकत्र येण्याचं, त्याचबरोबर संघ स्थापन करण्याचं, संचार करण्याचं, स्थायिक होण्याचं, व्यवसाय स्थापन करण्याचं, हे 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत. त्यातलं जे काही पहिलं जे काही स्वातंत्र्य आहे 1901 मधील, ज्याला आपण काय म्हणतो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, म्हणजे तुम्हाला फ्रीडम आहे पण तिथंसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा रेस्ट्रिक्शन घातलेले आहेत, म्हणजे काही निर्बंध लावलेले आहेत. पण त्या निर्बंधामध्ये मात्र कुठं राजद्रोह असं ॲड केलेलं नाही. परंतु राजद्रोहाच्या व्याख्यात जर तुमचं काही एक्सप्रेशन येत असेल, म्हणजे राजद्रोहाची व्याख्या तुम्ही सुरुवातीलाच पाहिलं आहे की सरकारबाबत, विधीद्वारे स्थापित सरकारबाबत शत्रुत्वाची भावना निर्माण केली, तुच्छतेची, द्वेषाची, किंवा तुम्ही त्या ठिकाणी हिंसेला काय केलं, प्राधान्य दिलं आणि हिंसा घडणार आहे किंवा घडली असेल, त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झालेला असेल, लॉ अँड ऑर्डरला धोका निर्माण झालेला असेल तर गोष्ट वेगळी. परंतु असं न होता, म्हणजे त्या ठिकाणी हिंसेचा संबंध नाही, लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण झालेली दिसत नसतानाही जर एखाद्याचं वक्तव्य, टीका, रचनात्मक टीका असू शकते सरकारवर किंवा सत्ताधारी पक्षावर. रचनात्मक टीका म्हणजे काय, एखादं सरकारचं धोरण आवडलेलं नसेल, मग त्या धोरणाला किंवा सरकारच्या एखाद्या धोरणाला नापसंती व्यक्त करायची असेल, किंवा त्याचबरोबर सरकारच्या बाबतीत काही एखादे सत्ताधारी पक्ष असेल त्यांच्यावर केलेली टीका असेल, त्या नेत्यावर केलेली टीका असेल, हा राजद्रोह होणार नाही मित्रांनो. तर हे काय झालं, तुमचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन झालं. तुम्हाला एखादं बजेट आवडलं नाही, त्या बजेटमध्ये मिडल क्लासवाल्या लोकांसाठी काही तरतूद नसेल तर तुम्ही सरकारवर टीका करू शकता, सरकारच्या त्या धोरणाला विरोध करू शकता. मात्र विधीद्वारे स्थापन सरकार उलथून पाडण्याच्या अनुषंगाने द्वेषाची भावना, शत्रुत्वाची भावना निर्माण करू शकत नाही. म्हणजे आता हेच तुम्हाला एक केस पाहिजे, श्रेया सिंघल वर्सेस युनियन ऑफ इंडिया, जे काय 2015च्या दरम्यान सुप्रीम कोर्टने काय केलं होतं, त्या महिलेवर तिने इंटरनेटच्या, म्हणजे एक युवती होती, इंटरनेटच्या माध्यमातून काय केलं होतं, सरकारबाबत काही एखादी टीकात्मक पोस्ट केली होती आणि त्यामुळे काय झालं तर IT ॲक्ट 66A याच्यावर सुद्धा इंटरव्ह्यूला PSIच्या खूप वेळा प्रश्न विचारला जातो की कोणता कलम रद्द झाला. IT ॲक्ट 66 हा सुद्धा रद्द केला गेला, म्हणजे पोलिसांना अधिकार प्रदान करत होते डायरेक्ट अटक करण्याची विनावरण, जर असं काही वक्तव्य असेल तर मित्रांनो या ठिकाणी IT ॲक्टचा 66A सुद्धा रद्द केला ह्या श्रेया सिंघल वर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने. त्याचबरोबर IT ॲक्ट तुम्हाला माहिती कधीचा आहे, 2000चा आहे. आणि त्याचबरोबर श्रेया सिंघल वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये त्यांनी सुद्धा हे सांगितलं की सेडिशन, सरकारने याचा वापर एखाद्या तुमच्यावर रचनात्मक टीका केलेली असेल किंवा त्या ठिकाणी कुठे हिंसा झालेली नसेल, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उद्भवलेला नसेल किंवा काही धोका झालेला नसेल आणि केवळ टीका केल्याने तुम्ही काय करू शकत नाहीत की सेडिशनचा डायरेक्ट वापर करू शकत नाही, राजद्रोहासारखं कोणत्या व्यक्तीला तुम्ही राजद्रोही ठरवू शकत नाही, असं कोणी सांगितलं, सुप्रीम कोर्टने सांगितलं. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टच्या प्रत्येक गोष्टीतले निर्णय महत्त्वाचे आहेत. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन तुम्हाला सांगतो, हेच 66A बाबतीत सुद्धा वापर कुठं झाला होता, बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या बाबतीत काही टीका झाली होती, तिथं सुद्धा वापर होताना दिसला होता. 66A म्हणजे काय होतं, एखाद्याला तुम्हाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे पण डायरेक्ट सेडिशनचा वापर कधी करता येतो की जेव्हा त्या ठिकाणी हिंसेला वाव मिळाला, हिंसा निर्माण होणार आहे किंवा त्याचबरोबर पुढे जाऊन म्हणजे लॉ अँड ऑर्डरला धोका निर्माण झालेला असेल तर ते ठिकाणी ठीक आहे. परंतु सरकार काय करते की आम्हाला विरोध केला, आमच्या पक्षाच्या बाबतीत हे केलं म्हणून काहीतरी एक सुडाच्या भावनेने जर वापर केला तर मात्र मग हे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे तुमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी. चला आता मित्रांनो काही खटले आहेत, न्याय निर्णय झालेले आहेत 124च्या संदर्भात, ते सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला हे टॉपिक क्लिअर होतील, कव्हर होतील. PSIला सध्या खटले विचारण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आता वाढेल, कारण काय होतं 2020ला तर सुरुवात, 2019च्या मेन्सला तर खटले यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे आयोग काठिण्य पातळीत घुसू शकतं आणि तुम्हाला खटलेही विचारले जाऊ शकतात आणि हा टॉपिक ज्वलंत आहे, करंटमधला आहे, त्याच्यामुळे हे खटले लक्षात ठेवा. आता पहिला खटला कधी होता, 1950चा रोमेश थापर वर्सेस मद्रास स्टेट. इथं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे तुम्हाला, परंतु काय की हिंसेला वाव मिळेल किंवा तुम्ही सरकार उलथून टाकण्याच्या अनुषंगाने जर तुमचं वक्तव्य वगैरे असेल किंवा तुमचं एक्सप्रेशन असेल तर त्या ठिकाणी तुमचा गुन्हा दाखल होऊ शकेल. परंतु काय तिथं तुमच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनला खूप म्हणजे प्रायोरिटी दिली गेलेली आहे. इथं मात्र तर 1951 आणि 1959चे जे 2 खटले आहेत, म्हणजे तारासिंग गोपी वर्सेस स्टेट आणि रामनंदन वर्सेस UP स्टेट. आता इथं कोणतं स्टेट म्हणजे पंजाब हरियाणा उच्च न्यायालयातला असेल, हा तारासिंग गोपी वर्सेस स्टेट आणि रामनंदा वर्सेस UP स्टेट. ह्या ज्या खटल्यात काय सांगितलं तर सरळ हा जो लॉ आहे सेडिशन लॉ, हा काय अनकॉन्स्टिट्युशनल आहे. अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे घटनाबाह्य आहे. घटनाबाह्य का घटनाबाह्य सांगितलं त्यांनी, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की हे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जो काही 1901A मध्ये जो काही मूलभूत हक्क आहे आपल्याला, त्या मूलभूत हक्कावर काय करतो, एक प्रकारे गदा आणतो, हा काय सेडिशन. आणि ह्या सेडिशनने आपल्या लोकांना त्रास झालेला, म्हणजे उच्च न्यायालय निर्णय देत होते, परंतु मित्रांनो माहिती आहे का, उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सुद्धा सुप्रीम कोर्ट काय करू शकतो, त्यांचा निर्णय बदलायला लावू शकतो किंवा स्वतः निर्णय देऊ शकतो आणि तो निर्णय खालच्यावर बंधनकारक असतो. ही बाब तुम्हाला माहिती आहे. आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 137 नुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचा आधीचा निर्णय बंधनकारक नाही, ते कधीही त्यांचा निर्णय बदलू शकतात. मग आता
सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला की नाही, तुम्ही म्हणता ना अनकॉन्स्टिट्युशनल आहे, तर नाही, सेडिशन हा कॉन्स्टिट्युशनल आहे, म्हणजे सेडिशन हा घटनेचं उल्लंघन करत नाही, सेडिशन हा घटनाबाह्य नाही, असं कोणी उत्तर दिलं? केदारनाथ जजमेंट, सुप्रीम कोर्ट. म्हणजे जे काही 1962ला झालं होतं, केदारनाथ व्हर्सेस बिहार स्टेट 1962ला झालं होतं, 5 जजेसची बेंच होती. आता 1962ला झालेल्या खटल्यात मात्र सरकारसाठी एक महत्त्वाचा निर्णय ठरला. म्हणजे आधी काय हे न्यायालय काय सांगत होते? मूलभूत हक्काला प्रायोरिटी देत होते, फ्रीडम एक्सप्रेशनला प्रायोरिटी देत होते, तारासिंग गोपी स्टेट असेल किंवा रामनंदन यूपी स्टेट असेल, रामनंदन व्हर्सेस यूपी स्टेट असेल उत्तर प्रदेश. परंतु इथं मात्र 1962ला मात्र यांच्या जजमेंटला चुकीचे ठरवले कोणी? सुप्रीम कोर्टने. आणि सुप्रीम कोर्टने सरळ सांगितलं सेडिशन हा घटनाबाह्य नाही. आणि तुम्हाला माहिती बाबा, सरकार टिकवायचं असेल जर जनतेने सहकार्य करणं गरजेचं आहे. सरकार जर उलथून पाडण्याच्या म्हणजे विधीद्वारे स्थापित सरकारला जर द्वेषाची चतुर्थाची भावना जर लोकांकडून होत असेल, नागरिकांकडून होत असेल, तर सरकार काम कसं करणार आहे? म्हणून यांनी केदारनाथ जजमेंटमध्ये काही त्यांनी गाईडलाईन्स पण दिल्यात महत्त्वाच्या, त्या लक्षात ठेवा. म्हणजे काही सांगितले केदारनाथ जजमेंटमध्ये काय सांगितलं की हा सेडिशन घटनाबाह्य नाही आहे, परंतु हा सेडिशन गुन्हा दाखल होत असताना त्यांनी एखाद्या सरकारवर किंवा सत्ताधारी पक्षावर टीका केलेली असेल तर तो सेडिशन होत नाही. लक्षात घ्या. कोणी सांगितलं आहे? केदारनाथ जजमेंटमध्ये. किंवा त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही सरकारच्या एखाद्या धोरणाला नापसंती दाखवली, सरकारच्या एखाद्या कामाला, प्रशासकीय कामाला नापसंती दाखवली, म्हणजे राजद्रोह होत नाही, देशद्रोह होत नाही, सेडिशन होत नाही. त्याचबरोबर सरकारमधील एखाद्या व्यक्तीवर हल्ला झाला, त्या व्यक्तीवर व्यक्तिगत हल्ला असेल तर तो राजद्रोह होत नाही, पण त्या पदावर हल्ला असेल तर मात्र राजद्रोह होऊ शकेल. व्यक्तिगत म्हणजे काय? समजा माझा भाऊ मंत्री म्हणून मी घरगुती वादावरून, जमीन वादावरून त्याचा हल्ला केला, मग हा काय सरकारवर हल्ला झाला का? आमचा व्यक्तिगत वाद होता, जमीन वाद. त्यांनी हडप केली माझ्या कॉलेजची जमीन, माझ्या प्रॉपर्टीची जमीन असं समजू, आणि तो काय झाला? व्यक्तिगत. म्हणजे ते काही सरकारवर हल्ला नाही. म्हणजे ह्या काही गोष्टीचं बरंच काही क्लॅरिफिकेशन, म्हणजे एक प्रकारचं गाईडलाईन्स म्हणा किंवा एक दिशा देण्याचं काम केदारनाथ जजमेंटमध्ये झालं असं. 5 जजेसचं बेंच असं त्यांनी काय सांगितलं की बाबा रचनात्मक टीका असेल सरकारवर केलेली, नापसंती व्यक्त केलेली असेल तर ते काय होणार नाही, तर ते सेडिशन होणार नाही. सेडिशनचा गुन्हा कधी दाखल व्हावा? ज्या वेळेस सरकारच्या बाबत शत्रुत्वाची भावना निर्माण करत असताना, अप्रितेची, तुच्छतेची, द्वेषाची ही भावना निर्माण करत असताना हिंसेला कुठेतरी वाव मिळतो किंवा हिंसा निर्माण होते किंवा लॉ अँड ऑर्डर विस्कळीत होणार आहे, लॉ अँड ऑर्डरला धोका निर्माण झाला आहे, त्यावेळेस ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही सेडिशन दाखल करू शकता. परंतु हिंसा होत नाही आहे, लॉ अँड ऑर्डरचं काही बिघडायची काही नाही आहे, आणि तरी तुम्ही सेडिशन दाखल करताय, मात्र हे चुकीचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, सेडिशन दाखल करणं सरकारकडून, याचा मिसयूज होऊ न देणं हा उद्देश न्यायालयाचा नेहमी राहिला. न्याय तत्त्वे अबाधित ठेवणे हे न्यायालयाचं कर्तव्य आहे मित्रांनो, आणि घटनेचं संरक्षण करणं हे सुद्धा न्यायालयाचं काय आहे, एक प्रकारे कर्तव्य आहे. मित्रांनो पुढे जाऊन एक खटला सांगा. 1995चा बलवंत सिंग व्हर्सेस स्टेट ऑफ पंजाब. बलवंत सिंग व्हर्सेस स्टेट ऑफ पंजाब. आता बलवंत सिंग खटला का आहे मित्रांनो? जे इंदिरा गांधीजींची ज्या वेळेस हत्या झाली होती 31 ऑक्टोबर 1984 दरम्यान, त्यानंतर जे काय तुम्हाला माहिती खलिस्तान चळवळ जी काय चालू होती पंजाबमध्ये, की खलिस्तानाच्या बाबतीत घोषणा झाल्या होत्या. त्याचबरोबर खालसा राज्य करेगा, हिंदू को बाहेर निकालेंगे, अशा काही वेगवेगळ्या घोषणा झाल्या होत्या. आणि त्या घोषणाच्या आधारे काय केलं होतं की जे काही बलवंत सिंग वगैरे असतील किंवा काय, त्यांच्यावर पंजाब सरकारने काय केलं होतं, सेडिशनचा गुन्हा दाखल केला असेल किंवा काय. त्यावेळेस मात्र सर्वोच्च न्यायालयाने 1995ला फटकारलं. काय फटकारलं? खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या असतील किंवा हिंदू को बाहेर निकालेंगे असेल किंवा खालसा राज करेगा, या घोषणा जरी तुम्हाला विरोधी वाटत असल्या तरी याने कुठं हिंसा झालेली आहे का किंवा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झालेला आहे का? तसं न होतं तुम्ही डायरेक्ट सेडिशनचे गुन्हे दाखल करता. म्हणजे तुम्हाला जास्त घाई होती, पोलिसांना असं खडसावलं कोणी? सुप्रीम कोर्टने. आणि तुम्ही ते गुन्हे दाखल करून तो मुद्दा आणखीन संवेदनशील करून टाकला, आणि त्या कानपिचक्या वगैरे कोणी दिल्या गेल्या? सुप्रीम कोर्टने दिल्या गेल्या. म्हणजे थोडक्यात काय की सेडिशन दाखल करताना सरकारची किंवा सरकारी पक्षाची काय जबाबदारी आहे, पोलिसांचं काय कर्तव्य, ह्या गोष्टी वारंवार कोर्ट लक्षात आणून देण्याचं काम करते, प्रयत्न करते. तरीसुद्धा काही ठिकाणी मिसयूज होताना दिसत असतो आपल्याला. अनेक काही प्रकरणं आहेत मित्रांनो, सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला, परंतु जर आपण पाहिलं 2014 पासून तर खूप काही राजद्रोहाचे गुन्हे चर्चेत आलेले आहेत, खूप लोकांवर आहेत. काही बाबत आपल्याला वाटतं ते योग्य आहे, काही ठिकाणी असं वाटतं ते अयोग्य आहे. समजा विनोद दुआ जे काही पत्रकार होते, त्यांनी काय केलं होतं, नरेंद्र मोदी सरकारवर एक टीका केली होती की बाबा कोविडच्या काळातले निर्बंधाच्या संबंधित असेल किंवा बायो वेपन्स म्हणून उल्लेख केला गेला असेल, म्हणून त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. सुप्रीम कोर्टने तिथंही खडसावलं होतं की त्यांच्या स्टेटमेंटने कुठं
कायदा सुव्यवस्था किंवा तुमच्या तिथं हिंसेला प्रायोरिटी भेटली का? तर नाही. तर मग का तुम्ही गुन्हा दाखल करताय? किंवा आपण पाहतो काही लोकांचे स्टेटमेंट, जसं की कंगना रनौतचं स्टेटमेंट होतं, पाकयुक्त मुंबई म्हणजे पाकयुक्त काश्मीर, तिथं मात्र स्वतः कोर्टाने आदेश दिले होते गुन्हा दाखल करण्यासाठी वांद्रे पोलिसांना. कारण 156(3) नुसार CRPC 156(3) नुसार कोर्टसुद्धा आदेश देऊ शकतो. जर तुम्ही खाजगी पिटिशन दाखल केलेली असेल कोर्टात, तर कोर्ट दखल घेऊ शकतो. खाजगी फिर्याद तुम्ही कोर्टात देऊ शकता आणि कोर्ट 156(3) नुसार पोलिसांना आदेश देऊ शकतो. तसं कंगना रनौतवर सुद्धा गुन्हा दाखल झाला होता. कारण कंगना रनौतचे जे स्टेटमेंट होते अतिशय, म्हणजे तुम्ही पहा की काश्मीर, मुंबईला पाकयुक्त काश्मीर म्हटलं असेल, म्हणजे थोडक्यात सरकारच्याच बाबतीत द्वेषाची भावना निर्माण झालेली असेल, किंवा त्यांचं स्टेटमेंट तुम्हाला माहिती धर्मद्वेषी भावना असेल, किंवा त्याचबरोबर त्यांचे काही स्टेटमेंट असे होते की स्वातंत्र्य चळवळीला सुद्धा त्यांनी काही उल्लेख केला होता, वादग्रस्त असा उल्लेख केला होता स्वातंत्र्य चळवळीच्या बाबतीत सुद्धा. त्यामुळे जनतेच्या भावना पण दुखावले गेले असतील. तर काही प्रकरणं असे आहेत, समजा कन्हैया कुमार असतील, किंवा इतर एक मुलगी होती कर्नाटक साईडला, ती एका चळवळीत असताना तिने पाकिस्तान जिंदाबाद म्हणून घोषणा दिली होती. आय थिंक मला वाटतं 19 वर्षाची तरुणी असेल, तिच्यावर सुद्धा कर्नाटक सरकारने सेडिशनचा गुन्हा दाखल केला होता. म्हणजे तर त्यावेळेस सुद्धा सुप्रीम कोर्टने वगैरे खडसवले आहे की बाबा एखाद्या देशाच्या घोषणा देऊन तुम्ही, किंवा एखाद्यानी भारत माता की जय म्हटलं नाही, किंवा अशा काही गोष्टींनी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे प्रत्येकाला ज्याला त्याला आहे. परंतु फक्त हे जर गोष्टी होत असतील की बाबा तुमचं सरकारला कुठंतरी धोका निर्माण झाला आहे, काहीतरी हिंसक कृत्य होणार आहेत, कायदा सुव्यवस्थेचा लॉ अँड ऑर्डर विस्कळीत होणार आहे, तर त्यावेळेस गोष्ट वेगळी असते. पण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनमुळे जी काही मूलभूत हक्क जो आहे, मी तुम्हाला आत्ता सांगितलेला कलम 1 मधील अ मधला जो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपण सांगतो, त्या गोष्टीला वारंवार संरक्षण करताना कोर्ट या ठिकाणी दिसतं. त्या गोष्टीचं, त्या हक्काचं वारंवार कोर्ट संरक्षण करताना आपल्याला दिसतं. असो, ही झाली पार्श्वभूमी, पाठीमागची परिस्थिती. आता आपल्याला पाहिजे सध्याची परिस्थिती. सध्याची काय परिस्थिती? आत्ताच मे महिन्यामध्ये 2022ला सुप्रीम कोर्टने काय केलं? आता काही प्रकरणं चर्चेत आहेत, जसं की नवनीत राणा असेल, त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारने राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला असेल, अनेक काही गोष्टी. आणि तुम्हाला सांगतो की असं नाही की कोणतं सरकार आहे काय, परंतु ज्यावेळेस सरकारला कुठंतरी एक प्रकारचं हत्यार सापडलं जातं आणि सरकारी हत्यार म्हणून याचा गैरवापर होऊ नये म्हणून कुठंतरी सुप्रीम कोर्टला आवश्यकता वाटली. आणि सुप्रीम कोर्ट वारंवार सांगत होतं मित्रांनो, मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, 30 एप्रिल 2021ला सुद्धा सरकारने सांगितलं होतं, त्यांनी बेंच पर टाकली होती आणि काय सांगितलं होतं की तुम्ही रिएक्झामाइन करा हा लॉ, याच्यात खूप काही कमतरता आहे त्या भरून काढा, अन्यथा आम्हाला त्याला अनकॉन्स्टिट्युशनल घोषित करावं लागेल, म्हणजे घटनाबाह्य घोषित करावं लागेल. कारण मित्रांनो त्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे. 1870 पासून ते 2022 पर्यंत म्हणजे जवळजवळ 152 वर्षाचा इतिहास आहे. आणि 152 वर्षाच्या इतिहासात त्याच्यात काही गोष्टी, आता काही घटनातज्ञ असे म्हणतात की सरकारी हत्यार म्हणून वापर होऊ नये असं वाटत असेल तर त्या गुन्हा दाखल होण्यापूर्वी एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी असणं आवश्यक आहे. जसं की मोक्का लावायचा असेल तर आपल्याला माहिती पोलीस उपमहासंचालकाची परवानगी असेल तर मोक्काची कारवाई करता येते. DYSP वगैरे ह्या लेवलचे व्यक्ती अधिकारी तपास वगैरे करू शकतात. आणि त्याच्यानंतर चार्जशीट दाखल करताना तुम्हाला माहिती आहे ते ॲडिशनल DG वगैरे पाठवू शकतात, कायदा सुव्यवस्था, ह्या साऱ्या गोष्टी. आणि असंच कुठंतरी तरतूद असावी की बाबा जर हा गुन्हा दाखल करायचा असेल तर एखादा सिनियर ऑफिसर त्याला रिस्पॉन्सिबल असावा परवानगी देत असताना, आणि त्यांनी परवानगी दिली असेल आणि तो जर गुन्हा सिद्ध झाला नाही तर त्याला सुद्धा कुठेतरी शिक्षेची तरतूद असावी, जेणेकरून तो सरकारच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करून घेणार नाही. जर त्याला योग्य वाटेल तर तो परवानगी देईल, कारण त्याला नंतर माहिती की जर हा गुन्हा नसेल आणि खोट्या पद्धतीने आपण जर याला अडकवत असेल देशद्रोहाच्या नावाखाली तर आपल्याला कोर्ट शिक्षा करू शकत, अशी जर त्याला कुठेतरी भीती असेल तर तो मात्र प्रामाणिकपणे काम करू शकतो. असे विविध कायदेतज्ञांचे मतं आहेत. आणि कुठेतरी हा कायदा, पण ही तरतूद करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसद, म्हणजे केंद्र सरकार, संसद म्हणा, संसदेला अधिकार आहे, कायदेमंडळाचा अधिकार आहे. त्यासाठी आपल्या कायदेमंत्र्यांनी ते रिएक्झामिनेशन आणणं गरजेचं आहे संसदेमध्ये, तेव्हा कुठेतरी ते चर्चा आहे. म्हणून सुप्रीम कोर्ट वारंवार सांगताना ठरवतं. मग आता सुप्रीम कोर्टचं डोकंच हल्लं. सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही किती वेळा सांगायचं यांना. मग सुप्रीम कोर्टने काय केलं? आता मे 2022ला आता जी एक पिटिशन दाखल केली होती, कोणी एच.जी. ओंबाटकेरे यांनी, जे काही एक रिटायर मिलिटरी मॅन असतील, एच.जी. ओंबाटकेरे यांनी काय केली होती, एक याचिका दाखल केली होती, पिटिशन दाखल केली होती याच्या अगेन्स्ट की बाबा सेडिशनचा मिसयूज होतो म्हणून. मग याच्यावर निकाल देताना आता मेमध्ये काय निकाल दिला, मी थोडंसं इंग्लिशमध्ये स्टेटमेंट आहे ते वाचन आणि तुम्हाला मराठीत एक्सप्लेन करून देईन. त्यांनी काय सांगितलं, म्हणजे थोडक्यात थोडी माहिती आहे. इन अ हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट द सुप्रीम कोर्ट ऑन वेन्सडे ऑर्डर दॅट द 152-year-old सेडिशन लॉ अंडर सेक्शन 124A of the Indian Penal Code should be effectively kept in abeyance till the union. लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलं, सुप्रीम कोर्टने त्याला स्थगिती द्या त्या कायद्याला, कधी? स्टिल द युनियन गव्हर्नमेंट रिकन्सिडर्स द प्रोव्हिजन. जोपर्यंत
केंद्र सरकार काय करत नाही, रिकन्सिडर्स द प्रोव्हिजन, म्हणजे नवीन काही तरतुद्या बनवत नाही, ॲड करत नाही, रिएक्झामाइन करत नाही, तोपर्यंत ह्या कायद्याला स्थगिती दिली. 152 वर्षाचा जुन्या कायद्याला स्थगिती द्या. इन an interim order, the court urged the center and the state governments to refrain from registering any FIRs under the said provision while it was under reconsideration. जोपर्यंत केंद्र सरकार नवीन तरतुदी करत नाही किंवा रिएक्झामिनेशन करत नाही तोपर्यंत केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने कोणत्याही प्रकारच्या नवीन FIR रजिस्टर करायच्या नाही. त्यांना ते थांबवले, रिफ्रेन केले, थांबवले आणि त्याचबरोबर काय केलंय, त्याला स्टे केलाय. ओके. नंतर अ बेंच कंप्राइजिंग द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. कोण कोण होते या ठिकाणी बेंचमध्ये? NV रामण्णा होते चीफ जस्टिस, मुख्य न्यायमूर्ती, मुख्य न्यायाधीश, जस्टिस सूर्यकांत अँड जस्टिस हिमा कोहली. कोण कोण होत्या? 3 लोक होते आपले. चीफ जस्टिस NV रामण्णा होते, नंतर सूर्यकांत होते या बेंचमध्ये आणि जस्टिस हिमा कोहली, हे 3 जण होते. हेड दॅट ऑल पेंडिंग ट्रायल्स, अपील्स अँड प्रोसिडिंग with respect to charges formed under section 124A be kept in abeyance. Adjudication with respect to other sections may proceed with no prejudice be caused to the accused it held. म्हणजे त्यांनी थोडक्यात काय सांगितलं, शुद्ध आणि सोप्या भाषेत सांगतो. काय इंग्लिश वाचलं तुमच्या पुढे, कारण त्यांची स्टेटमेंट प्रत्येक गोष्ट तुमच्या पुढे कव्हर व्हावी या अनुषंगाने मी वाचलं, पण तुम्हाला शुद्ध आणि साध्या भाषेत सांगतो. यांनी स्थगिती दिलेली, कधीपर्यंत स्थगिती दिलेली आहे? या बेंचमध्ये कोण कोण होतं? कोणी पिटिशन दाखल केली होती? SG ओंबाटकेरे यांनी केली होती आणि स्थगिती दाखल केली. कधीपर्यंत स्थगिती असेल? जोपर्यंत केंद्र सरकार नवीन काही प्रोव्हिजन आणत नाही, रिएक्झामिनेशन करत नाही, तोपर्यंत राज्य सरकार, केंद्र सरकारने नवीन FIR दाखल करून घ्यायच्या नाही. ज्यांच्यावर FIR झाल्यात, ज्यांच्या ट्रायल चालू आहेत त्या थांबवल्या जाव्यात आणि त्याचबरोबर जे कोण आतमध्ये आहेत त्यांना जामीन करून त्यांना सोडलं जावं, त्यांना सोडून दिलं पाहिजे. नंतर त्याचबरोबर अजून काय सांगितलं की केंद्र सरकारने आता राज्यांनाही त्या पद्धतीने निर्देश दिले पाहिजे की हा कायद्याला सध्या स्थगिती आहे. म्हणजे थोडक्यात काय, जोपर्यंत केंद्र सरकार रिएक्झामाइन करत नाही, जोपर्यंत नवीन काय तरतुदी ॲड करत नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं काही कायदेतज्ञांचं असं मत आहे की अशी तरतूद असावी म्हणजे मिसयूज कमी होईल किंवा मिसयूज होणार नाही. तर मित्रांनो, थोडक्यात सुप्रीम कोर्टचं सुद्धा तेच इंटेन्शन आहे, ह्या कायद्याचा मिसयूज होऊ नये म्हणून सरकारने काहीतरी प्रोव्हिजन आणणं आवश्यक आहे. म्हणजे संसदेमधून काही प्रोव्हिजन येणं अपेक्षित आहे. जोपर्यंत ते येत नाही, जोपर्यंत ते रिएक्झामिनेशन होत नाही, तोपर्यंत आम्ही ह्या काय करतोय, सध्या तात्पुरती स्थगिती देत आहे. अंतरिम आदेश, इंटरिम ऑर्डर म्हणूयात, तर आम्ही अशा पद्धतीने आदेश देत आहे. त्याच्यामुळं आता काय होतं, ज्यांच्यावर राजद्रोह वगैरे दाखल झाला आहे, जे आतमध्ये असतील त्यांना बेल मिळेल, ज्यांच्या ट्रायल चालू असेल ते थांबवले जातील, नवीन FIR रजिस्टर होणार नाही ह्या गुन्ह्याच्या अंडर. ओके. अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय केलेलं आहे, सेडिशन, राजद्रोहाच्या बाबतीत सध्या परिस्थिती समजून घेतलेलीच आहे. त्याचबरोबर इतर देशांच्या बाबतीत विचार करायला गेलं, ज्या UK वरून आपला हा कायदा आहे, त्या UK मध्ये 2009-10 पासून तो कायदा काम करत नाही किंवा बंद आहे किंवा त्या ठिकाणी म्हटलं तरी चालणार रद्द आहे. त्या UK मध्ये हा कायदा नाही. USA तर त्याला डेड लॉ म्हणून घोषित केलेला आहे. म्हणजे त्या कायद्याला USA मध्ये महत्त्व नाही, कारण हे जे देश आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनला जास्त महत्त्व देतात, कारण यांना आपण आधुनिक लोकशाहीसुद्धा म्हणतो, आधुनिक लोकशाहीचं प्रतीकसुद्धा म्हणतो. आणि या ठिकाणी लोकांना बोलण्यासाठी तिथं वाव आहे, प्रायोरिटी आहे, त्यामुळे तिथं नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड असन, तर ह्या जे काही बेटावरचे राष्ट्र आहेत इथं यांनी तर मात्र त्यांच्या लॉ बुकमधून त्यांना रिमूव्ह केलेलं आहे, म्हणजे त्यांच्या लॉ बुकमध्ये नाहीच आहे. मग नायजेरिया वगैरे जे छोटे छोटे काही देश असतील, मलेशिया वगैरे, मात्र या ठिकाणी आपल्याला तो कायदा पाहायला भेटत असेल. परंतु हे जे काही आधुनिक लोकशाहीचे देश आहेत यांच्याकडे मात्र ह्या कायद्याला अजिबात स्थान नाही, प्राधान्य नाही. आणि आपण भारताने काय केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय सनद स्वीकारलेले आहेत. आंतरराष्ट्रीय लोकशाहीला आपण सुद्धा एक आधुनिक लोकशाहीला प्रायोरिटी देतो, मान्यता देतो. म्हणून आंतरराष्ट्रीय सनदचा भाग व्हायचा असेल आपल्याला, तर आपल्याला सुद्धा कुठेतरी पाऊल उचलणं अपेक्षित आहे. आणि सुप्रीम कोर्टला वारंवार अशा गोष्टी सांगणं का गरजेचं पडतं याचं सुद्धा कुठेतरी सरकारने ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि सरकारने त्या अनुषंगाने, मान्य आहे देश टिकवणं गरजेचं आहे, देशाची सुरक्षा देशातील सर्वात मोठाचा कायदा आहे, पण तितकंच मूलभूत हक्काचं संरक्षण करणं ही सुद्धा एक सरकारची कुठेतरी जबाबदारी असावं, असं सरकारने समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे सरकारने बॅलन्समध्ये किंवा तो कायद्याचा मिसयूज होणार नाही या अनुषंगाने तरी कुठेतरी प्रोव्हिजन करणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने निश्चितच सरकार आता करेल. आणि मित्रांनो, लेक्चर संपवण्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगेल की आपली जी काय PSI लॉची बॅच आहे ती आपण
20 मेपर्यंत आपण ऑफर ठेवली होती, त्याला आपण एक्सटेंड केलेली 31 मेपर्यंत. जो कोणी 31 मेपर्यंत ॲडमिशन घेईल त्याला आपली बॅच 1499 मध्ये असेल, त्यानंतर आपली बॅच 1999ला असेल आणि आपली बॅच असेच पिक्चर रिप्रेझेंटेशन असेल. त्याचबरोबर पूर्ण सिलेबस कवर असेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस व्हिडिओ तुम्हाला भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध असतील आणि तुमचा कायदा तुम्ही रोज 2 ते 3 तास जरी दिले तर तुम्ही 25-30 दिवसातही कायदा संपू शकता आणि तुम्हाला कायदा अवघड वाटणारा विषय अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. तुम्हाला जर काही अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. 9890904397 हा माझा व्यक्तिगत पर्सनल नंबर आहे. त्याचबरोबर @PSI गुरुवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अभिनव भारत ॲप डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले ते इन्स्टॉल करा. अभिनव भारत ॲपवर सुद्धा तुम्हाला फ्री व्हिडिओज, खूप काही फ्री व्हिडिओज त्या पाहायला भेटतील. ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल, कंबाईनची बॅच असेल, खूप काही विविध विषयांच्या बॅचेस आहेत. अतिशय पुस्तकाच्या किमतीपेक्षाही कमी दरात उपलब्ध आहे. त्याचा तुम्ही निश्चितपणे लाभ घ्या. आजचं लेक्चर इथं संपलं. धन्यवाद.